हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज जेवण बनवायला मी स्टार्ट केलं आहे। 7:30 वाजले आहेत। मी आता बनवते बटाटा वाटाण्यांची भाजी। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर करू स्टार्टिंग रेसिपीला। तर इथे ना माझ्याकडे भात आणि दुपारच्या चपात्या आहेत, सो त्यामुळे मी फक्त भाजीच बनवणार आहे। तुमच्यासोबत मी आता रेसिपी शेअर करते। वाटाणे ते वाटाण्यांची शेंगा असतात ते वाटाणे, भिजलेले वाटाणे नाही आहे, तर त्यामुळे आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तर इथे मी बटाटा आणि वाटाण्यांची भाजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। इथे मी 3 बटाटे घेतले आहेत, 2 कांदे घेतले आहेत आणि 3 टोमॅटो घेतले आहेत आणि इथे थोडासा कढीपत्ता घेतला आहे, एवढंच होतं त्यामुळे एवढंच घेतला। आणि त्यानंतर इथे वाटाणे घेतलेले आहेत। हे सगळं मी कट करून घेते आणि मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। जेवण बनवता गाणी म्हणायला खूप छान वाटतं। कोण कोण गाणी म्हणतं जेवण बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा। तिथे मी सगळं आधी कट करून घेते, मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। तर माझं कसं आहे माहिती आहे का मैत्रिणी, मला जेवण बनवायला कंटाळा नाही, पण भाज्या कापायला खूप कंटाळा येतो। बनवायला तुम्ही काही सांगितलं मी बनवेल, पण भाजी कापायचा मला जाम कंटाळा येतो। तुम्हालाही येतो का? कमेंट करून नक्की सांगा। मला 5:15 मिळालं प्लस वाला एक टोकरा टाकतो टाकणार मी आता सर्व टाकेन, दम मध्ये करायचे थोडं ना सर्व टाकेन। पप्पा 5 जिंकले आणि मी 15। आपण जिंकलं चांगले जिंकले। पप्पा मला फसवत होते, मी पप्पाला फसवायला। जाम आता क्ले खेळ देते ना। उद्या सुट्टी आहे, मग माझे जे क्ले खेळून झाल्यावर मग थोडं अभ्यास करून मग जेवण झोपायचं आणि मग परत उद्या खूप अभ्यास करायचा। तर मी भाजी कुकरला करते आहे। कुकरमध्ये मी तेल टाकलंय, आता राई जिरे टाकून घेते। आता कढीपत्ता टाकते। आता मी घालते कांदा,
चांगला परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्हाला दाखवते मी. हे आता घालते जिंजर गार्लिक पेस्ट. फ्रेश असेल तर फ्रेश टाका, माझ्याकडे नाही आहे म्हणून ती टाकते. फ्रेश कलर आलेला आहे. आता मी घालते टोमॅटो. टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचा आहे. आता मसाले घालते. मसाले इथे 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच शाही पनीर मसाला, थोडीशी हळद, आणि आता बटाटे घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि सिक्रेट मसाला, पावभाजी मसाला टाकणार आहे मी यामध्ये. आता आपण यामध्ये वाटाणे घालून घेणार. छान फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. दाट हवी असेल तर कमी पाणी घाला आणि रस्सावाले पाहिजे असेल तर थोडी जास्त घाला पाणी. आता मी इथे पाणी टाकून घेते. मी इथे अर्धा तांब्या पाणी घालून घेते. सॉरी. दाखवते तुम्हाला अशा प्रकारे. आता याला आपण 3 ते 4 शिट्ट्या मारून घेऊ. तर भाजी इथे मी कुकरला ठेवलेली आहे. भाजी जेवढा बनवायला कंटाळा येत नाही ना तेवढा भाजी कापायला मला कंटाळा येतो.
सो मी तुम्हाला 10 मिनिटांनी भाजी दाखवते. त्यानंतर मी आता इथे कोथिंबीर वगैरे कट करून घेते, जेणेकरून भाजी झाल्यावर वरतून गार्निश करायला. आणि ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ देखील बघा, तुम्हाला नक्कीच आवडते. मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, ती नक्की तुम्ही बघा, तुम्हाला आवडतील माझी व्हिडिओ. आणि आता मी कुकरला भाजी लावलेली आहे, तर ती झाल्यावर तुमच्यासोबत तो सुद्धा व्हिडिओ शेअर करेन मी नक्की. तर मी आता भाजीत घाललेली कोथिंबीर कट करून घेते. तुम्ही बटाटा वाटाण्याची भाजी कशा प्रकारे बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा. मी ती पद्धत देखील फॉलो करेन. मला नवनवीन रेसिपी शिकायला खूप आवडतं. सो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे भाजी बनवता. पावसाळ्यात खूपच घाण भाजीपाला येतो, त्यामुळे व्यवस्थित बघून साफ करायला लागतो. तुमच्या घरात बटाटा वाटाण्याची भाजी सगळ्यांना आवडते, खूप आवडते. तुमच्या घरात कोणाकोणाला आवडते. सो इथे कोथिंबीर भाजी साफ करून झालेली आहे. मी स्वच्छ धुते आणि कट करून घेते. तर आता सगळं झालेलं आहे. भाजी आता होत आहे. तोपर्यंत मी पूर्ण किचन क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ते बघू शकता किचन किती घाण मेसी झालेला आहे. सगळा कचरा तो मी आवरून घेते. हे बटाटे जे आहे ते खराब निघाले, त्यामुळे मी 2च बटाटे घातले. हे सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला भेटते. टेंटडेन झालेलं आहे आपलं किचन स्वच्छ. इथे बघू शकता तुम्ही ते भांडे आहेत ते मी नंतर घासणार आहे. आणि इथे मी कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे, ती मी भाजी घालणार आहे. अशा प्रकारे मी किचन आवरलेलं आहे. नंतर तुमच्यासोबत भाजीचा व्हिडिओ शेअर करते. इथे माझी भाजी बनवून रेडी आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते भाजीचा कसा झाला आहे. ही आहे आपली वाटाणा बटाट्याची भाजी. छान अशी झाली आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते. ही आता मी तुम्हाला वाटीत सर्व करून दाखवते. छान अशी वाटाणा बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी वाटाणा बटाट्याची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझे बाकीचे व्हिडिओ देखील नक्कीच बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.